नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल विदर्भ सिरीजमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत विदर्भाची झणझणीत दम आलू। त्यासाठी लागणारे साहित्य आहेत, मी इथे छोट्या आकाराचे बेबी आलू यूज करते आहे। टोमॅटो आणि कांदा, मी इथे पातीचा कांदा बारीक चिरलेला आहे। हिंग, धने पावडर, हळद, तिखट, गरम मसाला, मी इथे घरगुती वापरणारे मसाले यूज करते। बारीक चिरलेली कोथिंबीर, आलं लसूण हिरवी मिरची जिरं आणि थोडं मीठ घालून केलेली पेस्ट आणि हे घरगुती केलेलं मसाल्याचं वाटण। याची रेसिपी मी मसाले वांगी या भागात दिलेली आहे। तुम्हाला हवी असेल तर मला कमेंट करून सांगा, मी वेगळी व्हिडिओ तयार करून टाकेल। चला तयार करूया आपला छान मस्तपैकी दम आलू। सर्वात प्रथम आपण कुकरमध्ये आलू शिजवून घेऊयात। कुकरामध्ये आलू पाण्यासोबत टाकून त्यामध्ये थोडं मीठ टाकावे, म्हणजे आलूला चव येते। आता आपले आलू उकळून छान तयार आहेत, त्याचे आपण सालपट काढून असे वेगळे करून घेतले आहेत। आता आपण भाजीला फोडणी घालूया। त्याकरता आपण तेल गरम केलं आहे। तेल मध्यम आचेवर ठेवून त्यामध्ये जिरं, चिरलेला बारीक कांदा, हिंग, अद्रक लसूण हिरवी मिरची यांची केलेली पेस्ट आणि तयार केलेलं मसाल्याचं वाटण टाकून छान परतून घ्यावे। 10 मिनिटं मसाला छान थोडा शिजत आला की त्यामध्ये टमाटर ॲड करून मिक्स करावे। मसाला भाजीला चव येण्याकरता मी माझी ट्रिक्स तुम्हाला सांगते की मसाला शिजत येतो त्यावेळेस त्याच्यामध्ये 2 मिरच्या हिरव्या मिरच्या टाकाव्यात, त्याने भाजीला छान चव येते। करून पहा। हे पहा, मसाल्याला छान आता तेल सुटायला लागले आहे। आता त्यामध्ये 2 चम्मच लाल तिखट, मी हे घरगुती तयार केलेलं तिखट वापरते आहे। अर्धा चम्मच हळद, अर्धा चम्मच गरम मसाला, 1 चम्मच धने पावडर आणि चवीपुरती मीठ टाकून छान परतून घ्यावे। भाजी शिजताना पातेल्याला लागू नये याकरता गंजावर झाकणी झाकून त्यावर पाणी ठेवावे। मसाला छान शिजला की त्यामध्ये आलू टाकून 5 मिनिटं वाफ काढावी। वाव, पहा किती छान टेक्स्चर आलं आहे आपल्या भाजीला आणि दिसायला अगदी सुंदर। आपली भाजी आता शिजली आहे। आता यामध्ये तुम्हाला पाहिजे तेवढा रसा करण्यासाठी पाणी घालून 5 मिनिटं उकळून घ्यावे। आपली भाजी शिजून तयार आहे। आता वरून त्यामध्ये कोथिंबीर टाकावी। आपली दम आलूची भाजी बनवून तयार आहे। ही तुम्ही गरमागरम भात, भाकरी किंवा चपातीसोबत सर्व करू शकता। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। भेटू पुढच्या रेसिपीमध्ये। बाय बाय।